यांच्याकडे मुख्यमंत्री पद दिलं जातं का आणि पुढे बंगालमध्ये कशा पद्धतीने भाजपची ही सगळी कारकीर्द राहील हे पाहणं आता महत्त्वाचं आहे। पुढची एक महत्त्वाची बातमी तामिळनाडूमधून येते। माझी सहकारी प्रणिताकडे जाऊयात। अगदी एक महत्त्वाची बातमी आहे। तामिळनाडूतून विजय थलापती जादूगार ठरलेला आहे। हिंदू दलित मतं टीव्हीके कडे वळलेली आहे, त्यामुळे याचा मोठा फायदा थलापती विजय यांना झालेला पाहायला मिळतोय। तामिळनाडूत सत्ता बदल झालाय, मोठा इतिहास विजय थलापती याने घडवलेला आहे आणि तो या विजयाचा जादूगार ठरलेला आहे। नावाप्रमाणे विजय थलापती यांचा विजय झालेला आहे। वेगवेगळी विश्लेषण या त्यांच्या विजयाची ही करताना पाहायला मिळतात। पडद्यावरचा हिरो आता तामिळनाडूतील राजकारणातलाही हिरो झालेला आहे आणि त्यामुळे थलापतीचे चाहते भावुक झालेले पाहायला मिळाले। आपल्याला माहिती आहे तामिळनाडूत थलापतीचा चाहता वर्ग किती मोठा आहे आणि हे सर्व कार्यकर्ते, हे चाहते किती जोडलेले असतात त्यांच्या या अभिनेत्यासोबत आणि त्यामुळे या भावुक या भावना पाहायला मिळतात। यांना प्रभाव पाडता आलेला नाही, त्यामुळे विजय यांचा हा उदय झाल्याचं आपण पाहतो। जयललिता करुणानिधींच्या निधनानंतर तामिळनाडूमध्ये प्रचंड लोकप्रिय असा कोणताच नेता नव्हता। नेमकी हीच पोकळी सुपरस्टार विजयनं भरून काढली। दलित, आदिवासी, मुस्लिम मतदारांमध्ये ते अधिक लोकप्रिय झाले। ग्रामीण तामिळनाडू आणि तरुण मतदारांकडून त्यांना प्रचंड असा पाठिंबा मिळाला। द्रमुक अण्णा द्रमुकच्या जातीयवादी राजकारणाला जनता कंटाळली होती आणि त्यामुळे टीव्हीके अर्थात विजय यांना पाठिंबा दिल्याचं सध्या पाहायला मिळते। द्रमुक अण्णा द्रमुककडे कुठलाही नवा विचार नव्हता। इतकी वर्ष त्यांनी ते सत्तेमध्ये होते, मात्र जनतेला नवं असं काही देऊ शकले नाहीत। जात लिंगभेद रहित समाज निर्माण करण्याचं थलपती विजयचं आश्वासन, यासोबत अनेक आश्वासनं त्यांनी दिले। त्यामुळे विजय थलपती ही सगळी आश्वासनं नेमकी आगामी काळात कशा पद्धतीने पूर्ण करतात याकडे सुद्धा आता तामिळनाडूतल्या जनतेचं लक्ष असणार आहे। तर विजय थलपती यांचा अल्प परिचय पाहूयात। पूर्ण नाव जोसेफ विजय चंद्रशेखर, जन्म 22 जून 1974। दिग्दर्शक एस ए चंद्रशेखर आणि गायिका शोभा चंद्रशेखर यांचे ते सुपुत्र आहेत। वयाच्या 10व्या वर्षी विजय थलपती यांनी अभिनयाला सुरुवात केली। बराच काळ त्यांनी चित्रपट सृष्टीमध्ये घालवला। 1994 मध्ये आलेला रासीगन हा त्यांचा चित्रपट प्रचंड असा गाजला। पुवे उनक्कागा, पोक्किरी, घिल्ली आणि लिओ हे चित्रपट सुद्धा सुपरहिट ठरले। बहुतांश भूमिकांमध्ये अन्यायाविरोधात लढणारा गरिबांचा कैवारी असंच त्यांना चित्रपटांमध्ये सुद्धा दाखवण्यात आलं आणि त्यांची